आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नांदेडच्या ट्रॅक्टर अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारून चालक फरार झाला होता। ट्रॅक्टर चालक नागेश आवटे पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख कळंबचे आमदार कैलास पाटलांची भेट घेणार। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी घेणार आमदारांची भेट। मनीषा बिडवे हत्येच्या तपासासंदर्भात करणार चर्चा। कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान। सत्ताधारी माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल विरोधात भाजपची 2 पॅनल अशी तिरंगी लढत। येत्या जून महिन्यापासून राज्यामध्ये नवीन एआय विद्यापीठ सुरू होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचं छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्यात येणार। 1,04,00,000 रुपये खर्च करण्यास मान्यता। राज्यातील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा। कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही पद भरण्यास मान्यता। रिक्त पदांच्या 80% पदभरतीची अट लागू। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात। पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, विणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ। एसटीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल। एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसची तपासणी। नागपूरच्या मृगबहाराच्या संत्र्याचा हंगाम संपणार। आवक कमी झाल्यानं मृगबहाराच्या संत्र्याचे दर 65 ते 70 हजार रुपये टनांवर। पुढील आंबिया बहाराचा संत्रा ऑगस्ट महिन्यामध्ये येणार।